तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळी क्लासवरून जाऊन आलेली आहे. आता वाजले 9:15. मी सकाळी जाऊन आलेली आहे. तर आता मी जाणार आहे आज स्कूलला. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटेल स्कूलची तयारी केल्यानंतर. तर आता मी इथे नाश्ता घेतलेला आहे आणि एक माझ्यासाठी कुरकुरे आणलेला आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे स्कूलची तयारी करून, रेडी होऊन भेटणार आहे. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. बाय बाय. तर गाईज, आता तुम्ही बोलत असाल की हां ही आत्ता बोलली, आता ही स्कूलची तयारी करणार होती. तर हो, मी स्कूलची तयारी करायलाच आलेली आहे रूममध्ये. बट मला थोडासा अभ्यास करायचा आहे, म्हणून मी बॅग घेऊन आलेली माझी. आता मी थोडासा अभ्यास करते. बघा किती आहे. थोडासा अभ्यास वगैरे करते, मग लगेच स्कूलची तयारी करते आणि मी तुम्हाला लगेच भेटतेच आहे. आता थोडासा अभ्यास करतानाही मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय. झालेला आहे माझा थोडासा अभ्यास. तुम्ही बघू शकता किती अभ्यास केला आहे मी तेवढ्या वेळात. अच्छा, हमको सिखा रिया है. पण मी आज काल एवढं खूप लिहिलेले, काल करते 1-2 पेजेस, 3-4 पेजेस लिहिले. आता फायनली खूप केला आहे मी, तरी खूप केला, खूप लिहित होती. तर आता ठेवते, पेन ठेवायला जागाच नाही आहे. पण तर आता मी ना गं शपथ, मी आता तुम्हाला ना स्कूलची तयारी करूनच भेटणार आहे. आता मी कधीची बोलते की मी स्कूलची तयारी करून भेटेल, पण मी तशीच येते. तर मी आता खरंच तुम्हाला स्कूलची तयारी करूनच भेटणार. त्यापेक्षा गेट रेडी विथ मीचं चॅलेंज कर ना. चॅलेंज तुला कंटेंट भेटेल. आता पहिले मी ना बघते आज मला काय काय घेऊन जायचं आहे स्कूलमध्ये. जेव्हा तू बोलली होती चॅलेंज करणार आहे मागच्या ब्लॉगमध्ये, लवकरच येईल. तुम्ही कमेंट करा तेव्हा लवकरच येईल माझा चॅलेंज काय ते तर बोल. चॅलेंज बघू ना आपण, पण तुम्ही कमेंट करा तेव्हा मी चॅलेंज ठरवलं की कोणचा ब्लॉग आणायचा आहे. तर आता आपण ना टाईम टेबल घेतलेला आहे या ठिकाणी. आणि आता आपण टाईम टेबल चेक करतोय की आज काय आणायचं. आज ना पण काहीच नाही नेत मी, सायन्सचं काहीच नाही नेत मी. आज काही नेतच नाही स्कूलमध्ये, फोन नेतच नाही स्कूलमध्ये आज. काही क्लासची नोटबुक या आहे मला तर हा जो मुलगा आहे, जो की माझा भाऊ, त्याला मी माझी नोटबुक दिलेली, मी रिटर्न मागितली त्याच्याकडून, पण अजून ती माझ्यापर्यंत आलेली नाही. तर आता मी नेणार आहे. क्लासला गेली होतीस? मला हिंदीची नोटबुक कंप्लीट करायची आहे, म्हणून मी हिंदीची नोटबुक नेते आहे स्कूलला. हिंदीचं गाईड नेते आहे. मॅथची नोटबुक मी नाही. कुठे धरलाय कॅमेरा? मॅथची नोटबुक मी नेत नाही आहे. इंग्लिशची मला नोटबुक एक लेसन कंप्लीट करायचं, इंग्लिशची नेते. मराठीची माझी चेक आहे नोटबुक. फर्स्ट सगळ्यांच्या पहिले माझी नोटबुक चेक केलेली होती, तर ती कंप्लीट आहे माझी. बघा तुम्ही, हे बघा चेक आहे. मी मॅथ 2ची पण नाही नेते, स्वतः चेक केली असेल. हिस्ट्रीची पण नाही नेते, सगळ्या बुकिंग कंप्लीट. हिंदीची पण नाही नेते. हिंदीला 2 नोटबुक आहे माझ्या. संस्कृतची पण नाही नेते. बुकच्या डिझाईन मधून 3 तर बुक सेमच आहेत डिझाईनला. काय हो, या हिंदी आणि संस्कृतच्या नोटबुक आहे. याच्यामध्ये पुण्याचे लोक जाऊ द्या, ट्रोल होऊन जाईल. तर
आता मी पहिले सगळ्या नोटबुक एकसारखे ठेवते, म्हणजे पहिले एक डिझाईनच्या नंतर दुसऱ्या डिझाईनच्या. मॅथला 2 माझ्या सेम आहे. मॅथ पार्ट 1 पार्ट 2ला सेम नोटबुक आहे. सायन्स 2ची नोटबुक आहे. सायन्स 1ला अजून आम्हाला टीचरच नाही आलेले म्हणून मी त्याला नोटबुकच नाही ठेवली. आता हे मी सगळं माझं ठेवून देते. ही क्लासची नोटबुक आहे. कोलकाता. आणि ह्याच्या अशाच आहे. हे इंग्लिशचं डायजेस्ट नाही, बाकी काय डायजेस्ट वरती नाव आहेत. कंपनीचं नाव नाहीये. कंपनीचं नाव कंपनीचं नाव आहे खाली आहे, दिसत ब्रो. हे इथे काय मग? कोणाला वाचता येतं एवढं लांबचं बघा? कोणाला वाचता येतंय का? नाही. लोकांना चष्मे नाही लागले जे बघणार आहेत ते. तर आता हे आपण ठेवून देऊया. आणि हा एकच मिनिट, तर तुझ्यासाठी एक खूप कॉमन क्वेश्चन आहे जो की आहे, जर का तू म्हणते की काही कमेंट करू नका, तर मग तुला काय वाटतं की लोकांनी काय कमेंट केले पाहिजे तुझ्या रील्सला? अशी मस्त कमेंट करा की हां दीदी अशीच ब्लॉग काढत जा, किंवा हां दिव्या अशीच ब्लॉग काढत जा, खूप मोठी हो अशीच पुढे, अशा कमेंट करा. हे काय पनिशमेंट, यानंतर ब्लॉग काढू नका, हे काय इग्नोर केलं मी. कॅमेरा का हलवतोय असा असा करून? भाई असं वाटतं की मी नाचते. तुम्हाला याच्याकडे बघून इकडे दाखव, तुम्हाला याच्याकडे बघून वाटत असेल मी किती अभ्यास करते. बट मी खूप अभ्यास करते, खूप सिन्सिअर. याच्यातून तरी इकडे काढलेले 2 नोटबुक 2 डायजेस्ट, बाकी मी काहीच नेत नाही. स्कूलमध्ये फक्त 2 नोटबुक आणि 2 डायजेस्ट बस. आणि शाळेमध्ये मार खाऊन येते, होमवर्क घेऊन येते आणि तो घरी येऊन कम्प्लीट करत नाही केला बसते. मी, तो पण नाही केलेला मी टीचरना सांगणार आहे मी नाही केलं. किती लिहायला देता गाईज बघा तुम्ही, किती लिहायला देता. एवढी तर आमच्या एका काहीच दिवसामध्ये नव्हते आमचे. आम्ही 4 वेळेस लिहितो. 5 वेळेस लिहितो ना. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर. लिहून ठेवलेलं आहे, बट अजून द्यायचं सगळं बाकी आहे. म्हणजे क्लासमध्ये जाऊन दुसऱ्या सब्जेक्टच्या म्हणजे दुसऱ्या लेक्चरमध्ये जाऊन हे कम्प्लीट करणार आहे. नाही, आमचं एकच टीचर 2 तास राहते वर्गावर. सध्या काहीतरी चालू आहे शिक्षण. म्हणजे मागे जाऊन तर आज मी कोपऱ्यात इतकंच बसेल आणि लिहिणार आहे कम्प्लीट करून स्कूलमध्ये. 2 नोटबुक 2 डायजेस्ट. तर हे कोणाचं आहे? एक्सक्यूज मी, इट्स माइन. हे नेणार आहे आणि टिफिन आणि बॉटल नेणार आहे. ते मी कधीच नाही, ते पहिलं नेणार आहे. भले हे विसरा मी. टिफिन आणि बॉटल नाही असणार. जस्ट रायटिंग बोर्ड 2 डायजेस्ट. लेट मी जस्ट बी रेडी, होल्ड द कॅमेरा. आणि लेट मी बी रेडी. एवढंच मी नेणार बॅगेत. तर आता मला चॉकलेट खायचं होतं, बट त्या चॉकलेटचं मी दाखवते तुम्हाला. पाणी झालेलं पाणी, ते पाणी पिवावं लागेल मला. तुम्ही बोला की छोटी नाही मोठी पण खाते. कुठे बघ कागद, काल रात्री घेतली होती. तुम्हाला मी एक जोक दाखवती. जोक मी आता तुम्ही गेस्ट करा की मी कितवीला आहे. बट मी छोटी होती, म्हणजे मी सांगते मी 5th ला होती. हे आहे तेव्हाच. मी कशी दिसायची तुम्ही बघा, मी कशी दिसायची. किती सिन्सिअर होते, किती सिन्सिअर होते. म्हणजे बॅगेतच बेल्ट सुद्धा, म्हणजे सगळं बॅगेत राहतं, सगळं. घराची चावी सुद्धा तर आता पहिले बेल्ट मी विसरून जाते, बेल्ट वरतीच विसरून जाते. तयारी करायला खाली जाते, मग रिटर्न बस यायच्या वेळेस मला पळत जावं लागतं बस स्टॉपच्या इथपर्यंत. तर मी आता चॉकलेट वगैरे स्कूलमध्येच खाईल. तर तोपर्यंत मी आता स्कूलची तयारी करून नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत कंटिन्यू राहावा. बाय बाय. मी रेडी झालेली आहे. आता मी चालले आहे स्कूलला. थोडीशी बेंगार दिसते, आयकार्ड वगैरे घातल्यावर चांगलं दिसेल. तर बाय बाय. स्कूलवरून आल्यावर आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. बाय. हाय गाईज, मी शाळेतून आलेली आहे. म्हणजे आता खूप टाईम झाला मी शाळेत येऊन. म्हणजे तरी मी 5:45ला आली, 5:30 5:45ला. मग त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली. क्लिप्स घ्यायच्या होत्या मला, पण लाईट गेली होती घरातली म्हणून मला घेता नाही आलेल्या. आणि आता पप्पांनी आणलेली खेकडी
तर आता मी तुम्हाला दाखवते ते कशा असतात. अभी मजा आएगा ना भिड़ो. आईज हे बघा, हे आहे ते खेकडं, म्हणजे त्याचे पाय आहे. आणि हे बघा हे. हे बघा गाईज, तर ही आहे ते खेकड, म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. हे उचलता नाही तिथे. हे बघा असे असतात ते मला आवडत नाही, हे मी खात नाही, मला ते काढताच येत नाही. हे बघा, हे बघा, हे बघा असे असतं ते. त्याला इथे पाय असतात या साईडने, ते हे पाय आहे ते बघा. मग हे तोडून मग याच्यामधलं खायचं असतं. मला हे आवडत नाही, मी हे खात नाही. आवडत नाही म्हणजे मला सोडता येत नाही ते, आणि आवडतही नाही. हे बघा असं दाखवायचं. बघा असं असतं हे खेकड. खूप मस्त टेस्ट असते. याची नाही, याची खूप मस्त टेस्ट असते. तुम्ही खाल्लेले असेल, तुम्हाला माहीत असेल. बोलली होती की मी स्कूलमधून आल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे, बट माझ्याकडं फोनही नव्हता आणि मला टाईमही नव्हता तुम्हाला भेटण्यासाठी. तर आत्ता वाजलेले आहे 10:30 रात्रीचे. मी आलेले आहे 5:30ला घरी, पण मला टाईम नव्हता म्हणून मी घेतला नाही ब्लॉग. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत. आता मी जेवण करते, मी आज हेच खाणार आहे, भात वगैरे काहीच नाही खाणार आहे. तर थोडंसं माझे डोळे आल्यापासून मी अभ्यासच करत होती, पाऊसही पडत होता इकडे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटणार आहोत. जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिलं तसं याही ब्लॉगला प्रेम द्या. आपले असेच नवीन नवीन ब्लॉग येतच राहणार आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या दिव्याला असंच प्रेम देत राहा. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय गाईज. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत बाय बाय.